आर्यव्रत न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। जालना जिल्ह्यात एलपीजी गॅसचा साठा पुरेसा असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी दिली आहे। सध्या जिल्ह्यात गॅस तुटवडा नसून प्रशासनाचे या संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। गॅस वितरण सुरळीत राहावे यासाठी प्रशासनाने अतिरिक्त पथकही नियुक्त केले आहे। हे पथक बाजारपेठेत तपासणी करून गॅसचा अनधिकृत साठा किंवा जास्त दराने विक्री होत नाही ना यावर लक्ष ठेवणार आहे। जर कुठे गॅसचा अनधिकृत साठा केला जात असेल किंवा जास्त दराने विक्री होत असेल तर नागरिकांनी त्वरित 223132 या क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। जालना जिल्ह्यातील नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आर्यव्रत न्यूज मराठीला सबस्क्राइब करा। आर्यव्रत न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी गजानन माळकर, जालना। नमस्कार, मी अशिमा मित्तल, जिल्हाधिकारी जालना। जालन्यातील सर्व नागरिकांना आवाहन करते की जालना जिल्ह्यामध्ये एलपीजी गॅसचा साठा पुरेशा प्रमाणात आहे। आपल्याकडे कुठलेही प्रकारची कमतरता नाही आणि म्हणून नागरिकांच्या पॅनिक करण्याच्या कुठल्याही प्रकारचे कारण नाही आहे। त्याच्यासोबतच प्रशासनाच्या पूर्णपणे या परिस्थितीवरती लक्ष आहे। आम्ही आज ॲडिशनल पथक सुद्धा नियुक्ती केलेली आहेत आणि जर कुठेही आपल्याला असं दिसत आहे की लोक अनधिकृतपणे साठा करत आहे किंवा MRP पेक्षा जास्त दराने विकत आहे तर त्याची कंप्लेन तुम्ही आमच्याकडे सुद्धा करू शकता। त्याचे नंबर आहे 223132 223132। धन्यवाद।